विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भूगोल या पुस्तकातील धडा 4 जो आहे बाह्य प्रक्रिया भाग 2 हा भाग आपण आज शिकणार आहोत. आता याच्यामध्ये बाह्य प्रक्रिया म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारी प्रक्रिया असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे. आता याच्यामध्ये खनन म्हणजेच अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते, हे आपण मागील पाठामध्ये बघितलेलं आहे. अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो. कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते. या पद्धतीने वाहते पाणी म्हणजे नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण, वहन व संचयन कार्य करतात. मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये बघितलं की अंतर्भागामध्ये ज्या काही घडामोडी होतात त्यामुळे निर्माण होणारी भूरूपे असं आपण मागे बघितलं. या धड्यामध्ये आपण बाह्य म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारे जे स्थित्यांतरे आहेत, बदल आहेत, ते कसे होतात, का होतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे बदल हे निसर्गाचं मुख्य काम आहे, बदल करणे. आता हे बदल कसे होतात तर उन्हाळ्यामध्ये भरपूर उष्णता वाढते, त्याला आपण ऊन म्हणतो. म्हणजे ऊन, वारा, पाऊस, नदी, हिमनदी, सागरी लाटा, भूजल हे सगळे कारक आहेत. त्यांना भौगोलिक भाषेमध्ये कारक असे म्हणतात. कारक म्हणजे काय? ते कार्य करतात. काय कार्य करतात तर खनन कार्य करतात, अपक्षरण कार्य करतात. खनन म्हणजे अपक्षरण कार्य करतात. ते वाहून पण नेलं जातं आणि त्याचं साठवणूक पण केली जाते, म्हणजे वहन कार्य पण करतात आणि निक्षेपण कार्य देखील करतात. उदाहरणार्थ आपण बघितलं की नदी वाहते. नदीच्या वाहण्यामुळे त्याच्यामध्ये असलेले दगड आहेत ते एकमेकावर आपटून त्याचा भुगा होतो आणि ज्या ठिकाणी नदी ती वाहत येऊन मैदानामध्ये येते तर मैदानामध्ये तिचा वेग कमी होतो आणि कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी संचयन कार्य होते आणि संचयन कार्यामुळे नदीच्या पात्रामध्ये असंख्य बेटांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. आता या ठिकाणी नदीचे कार्य आणि भूरूपे याच्यामध्ये तुम्हाला एक पहिल्यांदा प्रश्न विचारलेला आहे. ओहोळ, ओढा, नाला, नदी यांत तुम्ही कसा फरक कराल? आणि दुसरा प्रश्न आहे नदी म्हणजे काय? आता खरं म्हणजे या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. पुढचा भाग आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे पृष्ठभागावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो. याला जलप्रवाह असे म्हणतात. असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. आता या ठिकाणी तुम्हाला घळी दिलेली आहे. आता घळी कशामुळे निर्माण झालेली आहे बघा. पाण्याचा वाहण्याचा जो त्याचा गुणधर्म आहे, नैसर्गिक गुणधर्म आहे, तोही पाणी कायमस्वरूपी बांधून ठेवू शकत नाही. जर नदीमध्ये पाणी धरण बांधलेलं आहे आणि धरणामध्ये सतत पाण्याचा ओघ वाढत आहे तर बघा पावसाळ्यामध्ये धरणाचे दरवाजे खोलले जातात. का बरं खोलले जातात? कारण ते खोलले नाहीत तर धरण फुटण्याची शक्यता असते. आणि म्हणून नदी जी आहे, नदीच्या पाण्याचा गुणधर्म आहे, पाण्याचा पहिला गुणधर्म आहे ते म्हणजे सरळ रेषेमध्ये वाहणं. आणि दुसरा त्याचा एक गुणधर्म आहे स्वतःचा मार्ग स्वतः शोधणं. जर नदीला आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारलं तर आपल्याला कदाचित आपल्याला काय करायचं आहे, भविष्यामध्ये आपण काय होऊ शकतो हे आपण ठरवायला काही हरकत नाही. नदीप्रमाणे नदीला कोणीच सांगत नाही कुठे वाहायचं आहे, परंतु ती बरोबर वाहते आणि ज्या ठिकाणी पण वाहते ते मनुष्य जातीचा फायदा करूनच जाते. असे अनेक प्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. आता याच्यामध्ये तुम्हाला एक बघायला मिळेल का हे चित्र आहे. हे चित्र काय म्हणते बरं तर नदीच्या वाहण्याच्या गतीमुळे आणि तिच्या सवयीमुळे या ठिकाणी वाहता वाहता
जो डोंगर होता या डोंगराचे त्या प्रवाहामुळे दोन भाग केलेले आहे, ज्याला आपण घळई असे म्हणतो. म्हणजे घर्षण होऊन होऊन तो जो डोंगर आहे त्याच्यावर वाहणारा एक लहानसा प्रवाह जो असेल त्या ठिकाणी मात्र त्या डोंगराला उभा चिरलेला आहे किंवा त्याची झीज होते दोन भाग केलेले आहेत असं आपल्याला लक्षात येतं. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, भूप्रदेशाचा उतार म्हणजे जमिनीचा उतार जो आहे हा उतार खडकांचा प्रकार, जर खडक नरम असेल तर झीज लवकर होईल, जर खडक कडक असेल म्हणजे शिलारसापासून तयार झालेला असेल तर जर खडक शिलारसापासून तयार झालेला असेल तर त्याची झीज जी आहे ती सावकाश होईल. नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि वेग, पाण्याचं प्रमाण किती आहे, जर प्रमाण जास्त असेल तर झीज जास्त होईल, परंतु प्रमाण कमी असेल तर वेग कमी असेल, प्रमाण जास्त असेल तर वेग जास्त असेल, प्रमाण कमी असेल तर वेग पण कमी असेल. प्रवाहाची लांबी किती आहे, ती किती किलोमीटर लांबून प्रवाह वाहत येतो, नदीतील गाळांचे प्रमाण इत्यादी घटकावर नदीचे खनन, वहन आणि संचयन कार्य अवलंबून असते. उदाहरण बघा, नदीचा पहिला टप्पा कुठे सुरू होतो, तर ज्या ठिकाणी नदीचं उगम होतो म्हणजे डोंगराळ भागामध्ये. हा डोंगराळ भाग हा उंच असतो, समुद्रसपाटीपासून उंच असतो. नदी त्या ठिकाणी जन्माला येते. असंख्य लहान प्रवाह, आपण मागे बघितलं की असंख्य लहान प्रवाहामुळे प्रवाह एकत्र येतात आणि नदीची निर्मिती होते. आणि नदी आहे ती उताराच्या दिशेने गुरुत्वाकर्षण शक्तीप्रमाणे किंवा गुरुत्वाकर्षण जे असेल त्याप्रमाणे ती वाहत येते. वाहताना नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तीव्र उतारावरून ती वाहते. तीव्र उतारावरून वाहताना नदीच्या पात्रामध्ये असलेले असंख्य जे दगड आहेत, हे दगडगोटे जे आहेत ते वाहताना एकमेकावर आपटून त्या दगडांचा भुगा होतो आणि या भुग्यालाच आपण रेती म्हणतो. वैतरण्याला किंवा आपण ज्या ठिकाणी बेट आहे आपलं त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा प्रकारे अर्नाळा जे बेट आहे या अर्नाळ्याला देखील आपल्याला अशा प्रकारची रेती आहे ती बघायला मिळते. तर नदीचं खनन, वहन आणि निक्षेपण कार्य हे सतत सुरू असतं. आता नदीचं खनन कार्य बघूया आपण. नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो. तेथे नदीचा वेग खूप जास्त असतो, त्यामुळे त्याची झीज करण्याची शक्ती देखील जास्त असते. नदीचे वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे तसेच तिला घेऊन मिळणारे अनेक प्रवाहामुळे नदीच्या तळाचे व काठाचे खनन होते. त्यामुळे घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा अशी काही भूरूपं आहेत ती जन्माला येतात. जर तुम्ही जव्हारला गेले असतील कधी, तर जव्हारला जेव्हा आपण नागमोडी वळणाने जेव्हा आपण डोंगरावरती चढतो, वरती पठारावर जातो, त्या पठारावरून जाताना जर तुम्ही त्या पठाराचं निरीक्षण केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी एक व्ही आकाराची दरी तुम्हाला नक्की बघायला मिळेल. नंतर पुढचा भाग आहे नदीचे वहन व संचयन कार्य. नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते. पर्वताच्या उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात. आता या ठिकाणी बघा, एक नदी दिलेली आहे की जी नदी असंख्य वळणांनी म्हणजे नागमोडी वळणांनी वाहताना आपल्याला दिसते. शिवाय या ठिकाणी चित्राचं किंवा हे जे फोटो दिलेला आहे नदीची नागमोडी वळणे याचं जर निरीक्षण केलं तर ही नदी अधिकाधिक नागमोडी वळणाने वाहताना दिसते. ज्यावेळी नदीमध्ये पाण्याचा प्रवाह कमी होतो त्यावेळी नदीचं पाणी आहे हे सरळ वाहण्याचा प्रयत्न करते. परंतु ज्यावेळी हे पाणी सरळ वाहण्याचा प्रयत्न करते आणि नदीतील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्या नदीच्या पाण्याला जर अडथळा आला तर ती नदी जी आहे असंख्य वळणं घेत ती समुद्रापर्यंत वाहत जाते.
म्हणजे नदीचं पाणी जेव्हा कमी असतं तेव्हा नदी असंख्य वळणं घेत घेत म्हणजे अधिकाधिक नागमोडी वळणाची होत जाते. परंतु ज्यावेळी नदीला पूर येतो, खूप पाऊस पडतो आणि नदीच्या पाण्याचा वेग पण वाढतो, त्यावेळी नदी जी आहे ही नदी नागमोडी जी वळणाने वाहत होती ती कुठेतरी सरळ मार्गाने वाहण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळी ती जी नदी होती त्या नदीचे दोन प्रवाह निर्माण होतात आणि नदीच्या मधल्या भागामध्ये लहान लहान बेटांची निर्मिती होते. तुम्ही पान नंबर 30वर नदीची नागमोडी वळणे या चित्राचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर नदीने अनेक वेळा मार्ग बदललेला आहे असं आपल्या लक्षात येईल. किंवा नदीच्या प्रवाहामध्ये देखील लहान लहान बेटांची निर्मिती झालेली आहे असं तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही वैतरणा नदीचं निरीक्षण जर जीवदानीच्या डोंगरावर ज्या तुम्ही जातात जीवदानी देवीचं दर्शन घेण्यासाठी, तेव्हा तुम्ही वैतरणा नदीचं पण निरीक्षण करा. तुम्हाला लक्षात येईल का वैतरणा नदीला जे रेल्वे मार्ग बांधलेला आहे, जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल का वैतरणा नदीने त्या ठिकाणी असंख्य लहान लहान बेटांची निर्मिती केलेली आहे. जसं एका बेटावरून रेल्वे मार्ग गेलेला आहे, तर त्या रेल्वे मार्गाच्या जर तुम्ही समुद्राकडे जाताना बघितलं ती नदी, तर तुम्हाला त्या ठिकाणी असंख्य लहान लहान बेटं असतील असं तुम्हाला दिसतील. तसंच तुम्ही ज्याला अर्नाळा किल्ला म्हणता, हा अर्नाळा किल्ला देखील एक बेटावरच बांधला गेलेला आहे, हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. आता या ठिकाणी पुढचा एक भाग आहे भूगोलाच्या पुस्तकामध्ये आकृती 4.1 पूरतट व पूर मैदाने. आता या ठिकाणी बघा तुम्हाला एक नदी दिसते, नदीच्या पात्र आहे. नदीला ज्यावेळी पूर येतो तेव्हा नदीच्या पात्रामधील जो गाळ आहे, हा गाळ नदीच्या दोन्ही तटांवर साचतो, त्यामुळे त्या ठिकाणी नैसर्गिक पूरतट तयार होतो. तसंच ज्यावेळी नदीला पूर येतो तेव्हा नदीचं पाणी आपलं पात्र ओलांडून ज्या परिसरामध्ये पसरतं त्या परिसराला किंवा त्या प्रदेशाला पूर मैदान असे म्हणतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर गावाकडे गेला असाल तर तुम्हाला लक्षात येईल का नदीच्या पात्राच्या जवळपास जी शेती असते ते शेतीमध्ये शेतकरी कधीही आपलं घर बांधत नाही. याचं कारण आहे पावसाळ्यामध्ये तो सगळा प्रदेश जो आहे तो पाण्यामध्ये बुडतो. दुसरी गोष्ट आहे की म्हणून शेती आणि आपलं गाव याच्यामध्ये काही अंतर असते. जो खोलगट भाग असतो त्याच्यामध्ये शेती केली जाते आणि जो उंचावरचा भाग असतो त्या ठिकाणी शक्यतो लोक आपली गावं आहेत ती गावं वसवतात. या ठिकाणी तुम्हाला आणखी एक गोष्ट बघायला मिळेल. ती गोष्ट अशी आहे का पहा बरे जमते का. आता ह्या दोन आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत. एक आहे पंखाकृती मैदानाची, दुसरा आहे नैसर्गिक पूरतट व पूर मैदान. ही जी शेती दिसते ती पूर मैदान आहे आणि नदीच्या दोन्ही काठावर जी झाडं ज्या ठिकाणी उगवलेली आहेत तो नैसर्गिक पूरतट आहे. या ठिकाणी हे पंखाकृती मैदान म्हणजे काय, मुख्य नदी समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये नदीने आणलेल्या गाळाचं मोठ्या प्रमाणात संचयन होते आणि त्यामुळे नदीतलं पाणी समुद्रापर्यंत जायला अडथळा निर्माण होतो आणि हा अडथळा जो आहे या अडथळ्यांना नदी अनेक लहान लहान प्रवाह निर्माण करते आणि त्याला वितरिका म्हणतात. भूगोलामध्ये त्याला वितरिका म्हणतात. आणि अशा प्रकारे या वितरिका निर्माण होतात आणि असंख्य वितरिका त्या ठिकाणी तयार होतात. म्हणून त्याला नैसर्गिक पूरतट किंवा नैसर्गिक पंखाकृती मैदान असे त्यांना म्हटलं जातं. या ठिकाणी बघा व्ही आकाराची दरी दिलेली आहे. डोंगर उतारावरून अनेक लहान लहान प्रवाह उताराच्या दिशेने खाली उतरत जातात
आणि ते प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी नदीची निर्मिती होते. ही व्याख्या आपण मागे बघितलेली आहे. आणि अशा प्रकारे ही नदी जेव्हा तयार होते आणि नदी जेव्हा वाहते तेव्हा नदीचा जो भाग आहे हा भाग अधिकाधिक खोल होत जातो आणि त्याला इंग्रजीमधला जो व्ही आहे या व्ही आकार प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे त्या प्रदेशाला व्ही आकाराची दरी, ती जी दरी निर्माण त्याला व्ही आकाराची दरी असे म्हणतात. तुम्हाला आणखी एक चित्र खाली तुम्हाला दिसत आहे, त्रिभुज प्रदेश. मी तुम्हाला आता सांगितलं की नदी ज्यावेळी समुद्राला जाऊन मिळते तेव्हा नदीचं पात्र उथळ झालेलं असते. नदीने आणलेला जो गाळ आहे तो पात्रामध्ये साठतो. त्यामुळे नदीचं पाणी समुद्रामध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. मग नदी जी आहे ही त्या ठिकाणी अनेक लहान लहान प्रवाहातून म्हणजेच अनेक लहान वितरिकांमधून पाणी समुद्रामध्ये नेऊन सोडण्याचं काम करते. त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. आणि त्या ठिकाणी या चित्रामध्ये जरा खालच्या भागामध्ये जर तुम्ही बघा तर त्या ठिकाणी एक मोठा गोल दिसतो. या ठिकाणी एक सरोवराची निर्मिती झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला विचार करायला सांगितलेलं आहे. जरा विचार करा. काय विचार करायचा आहे? कोकणच्या किनारपट्टीवर अनेक खाड्या आहेत पण त्रिभुज प्रदेश नाही असे का? त्याचं कारण आहे, कोकण किनारपट्टी म्हणजे काय तर अरबी समुद्राला लागून असलेला जो किनारपट्टीचा प्रदेश आहे त्याला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये या किनारपट्टीला कोकण असे म्हणतात. तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेलात कर्नाटक आणि केरळमध्ये तर त्या ठिकाणी त्याला मलबार म्हणतात. मलबार किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना मलबारी म्हणतात आणि कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना कोकणी म्हणतात. त्यांची भाषा देखील कोकणी आणि त्यांना कोकणी म्हणून ओळखलं जातं. जसं मलबार किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना मलबारी आणि त्यांची भाषा देखील मलबारी असं म्हटलं जातं. तर असं का होतं? याचं कारण आहे कोकण किनारपट्टीला लागून सह्याद्री पर्वत आहे. हा सह्याद्री पर्वत कोकण किनाऱ्यापेक्षा जवळजवळ 750 ते 900 मीटर उंच आहे. म्हणजे याचा अर्थ पुन्हा 750 मीटर उंच आहे आणि आपण 750 मीटर खाली आहोत कोकण किनारपट्टीवर. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ढग गळतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. जगातील अतिशय जास्त पर्जन्यमान असलेले जे भाग आहेत जगामध्ये त्याच्यामध्ये एक आहे मेघालय जे भारतामध्ये आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे पश्चिम किनारपट्टी म्हणजे आपण ज्या भागात राहतो तो जगातील अतिशय जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये आपण राहतो. याची देखील आपल्याला माहिती असली पाहिजे. तर सह्याद्री पर्वताला ढग गळतात आणि भरपूर पर्जन्यवृष्टी करतात. परंतु उतार जास्त असल्यामुळे सर्व नद्या जोराजोरात वाहतात आणि सगळं पाणी जे आहे ते समुद्रामध्ये नेऊन सोडतात आणि त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये गाळ साठण्याची शक्यता नसते आणि त्यामुळे त्रिभुज प्रदेश तयार झालेला नाही. नंतर दुसरा भाग आहे नदीच्या नागमोडी वळणाजवळ एखादे सरोवर असते का? त्याची माहिती लिहा. मला वाटतं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे का जीवदानीच्या डोंगरावर जर तुम्ही गेलात तर निरीक्षण करा. तुम्हाला लक्षात येईल का सरोवरं पण असतात आणि लहान लहान बेटं देखील असतात. तर नदी जास्त नागमोडी असेल, जर नदी जास्त नागमोडी असेल तर त्या ठिकाणी सरोवरं ही असतातच. उदाहरणार्थ आफ्रिकेमध्ये असलेले कांगो नदी आणि ॲमेझॉन नदी दक्षिण अमेरिकेतील या नदीच्या पात्रामध्ये अशा प्रकारची सरोवरे आहेत. आता या ठिकाणी हिम नदीचा भाग आहे. आपण हिम नदीचा भाग आहे तो नंतर बघूया.